पिंजरा पिंजरा रे. ए शालिनी, 2 घास खाऊन घे ना अगं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, मी उपाशी मेले तरी सुद्धा चालेल, पण तुम्ही अडलेल्या कुठल्याच गोष्टीला मी तोंड लावणार नाही. का त्रास देते शालिनी तू? का अंत बघतेस माझा? अंत मी पाहते की तुम्ही पाहताय माझा? काही दिवसांपूर्वी ज्या बाईला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही, आज तुम्ही तिला खाण्याचा आग्रह करताय. शालिनी हे बघ, तुला माझा हट्टी स्वभाव चांगलाच माहितीये. तुम्ही ज्याला तुमचा हट्ट समजत होता ना, तो तुमचा हट्ट नव्हता, गुरमी होती तुमची, माज होता तुमचा. तुमच्या वाईट वागण्याला तुमची ढाल करून वेळोवेळी माझ्या चांगुलपणाला मागे सारत आलाय तुम्ही. भले काही असेल, पण आपण दोघच होतो ना एकमेकांना. चांगला सुखाचा संसार चालला होता आपला. आणि या सुखी संसारात विष कोणी कालवलं, मी का तुम्ही? मीच आहे तो पापी, तो नालायक मीच आहे. काय शिव्या शाप द्यायचे ते दे, काय वाटते ते बोलायचे ते बोल, पण बोल माझ्याशी. खूप खूप झालं माझ्या पापाचं प्रायश्चित्त आता. खूप झालं. अजून तर तुम्ही माझा काहीच अवतार पाहिलेला नाहीये. गरीब गाय होते ना मी तुमची. मग आता असं समजा की तुमची तीच गरीब गाय तुम्ही बांधलेल्या दावणीला हिसके देऊन मोकळी झालीये म्हणून. मग ठीक आहे, तू पण असं समज की त्या मोकळ्या झालेल्या गरीब गाईसाठी मी 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 गोग्रास घेऊन आलोय. तू खा आता, चला. वेळ लागलाय का तुम्हाला? नाही, मला नाही, तुला वेळ लागलाय. कारण जे वाघाची कुवतच नाही ना तुझ्यात, ते वाघाचा प्रयत्न करतेस ना तू. त्यापेक्षा तू खा ना. असं काय करतेस? तुम्ही जर आत्ताच्या आत्ता इथून निघून गेला नाहीत तर मी आरडाओरडा करीन. ठीक आहे, बघ तू काहीतरी खाल्ल्याशिवाय मी नाही जाणार आहेत ना. हे बघा, मी खरंच आरडाओरडा करीन. अगं मग कर ना आरडाओरडा. तुला कोणी थांबवलंय? आणि हे बघ, आरडाओरडा करून पोट भरलं ना की मग 2 घास खाऊन घ्या, चालेल ना? हा, कर, सुरुवात कर, आरडाओरडा करायला सुरुवात कर, चल. हे बघा, मला विचित्रपणा करायला भाग पाडू नका. नाही, मला आता बघायचंच आहे तू किती विचित्र वागू शकतेस ते. आपण ओरडायचं आता, मोठ्यानं ओरडायचं. हा, एकदम मोठ्यानं ओरडायचं. चला सुरुवात करूयात आपण. हा, 1 2 3. हा, चला, खूप मोठ्यानं ओरडायचं आपण. चला, ओरड ना. काय झालं? ओरडलं, मोठ्यानं ओरडायचं आपण. तू दाखवणार ना मला कसं वागू शकते विचित्र. ओरड. हे नारायणी, तू काय किंवा तुझी आई काय हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाही. माझ्या आईला नाव ठेवण्याआधी ना स्वतःच्या बापाचा विचार कर. गावचा उकिडा म्हणतात त्याला. हो, पण हा उकिरडा उकरण्याचं काम तुझी आईच दरवेळेला करते, विसरलीस? आणि उकिरडा कोण उकरतो हे माहिती आहे ना तुला? वीर, जरा तोंड सांभाळून बोला. मग तुझ्याही तोंडाचा सुटलेला ताबा जरा सांभाळ नारायणी. हे घर माझं आहे. नारायणी, हे घर तुझं नाहीये. मी माझ्या होणाऱ्या बायकोच्या घरात उभा आहे, एवढं लक्षात ठेव. माझ्या आयुष्याचं वाटोळं केलंस, आता तिच्याही आयुष्याचं वाटोळं करणार आहेस का तू? बास झाला तुमचा हा वाद. आनंदी, माझ्यावर ओरडण्यापेक्षा ना बाहेरच्या उद्धट माणसांवर ओरड. तू माझ्या बरोबर स्वयंपाकघरात चल. आनंदी, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. आनंदी, आपल्याला किचन मध्ये खूप काम आहे, त्याला जायला सांग. नाही आनंदी, मी तुला कालच सांगितलं होतं मला तुझ्याशी बोलायचं आणि मी येणार. आनंदी, कोणाचं ऐकणार आहेस तू? नाही ऐकणार आहेस का माझं? आनंदी, किचन मध्ये खूप काम आहे, चल लवकर. बघू देस मला आनंदी. तू नारायणीचं ऐकणार आहेस की तुझ्या वीर? काय झालं माझ्या शालिनीला? काय झालं शालिनीला? ओरडत का येते? नाहीच ओरडणार, कारण मुळात ओरडणं हा स्वभावच नाही ना तिचा. मी हात जोडते हो तुमच्या पुढे. जा तुम्ही इथून. ही माझी शालिनी आहे, माझी गरीब गाय. आणि मग तू का म्हणालीस का नागनाथ नावाची तुझ्या गळ्यात बांधलेली दावण तोडून तू मोकळी झालीस म्हणून? मी जर मोकळी झाले नसेल तर आता व्हायचंय मला तुमच्यापासून, तुमच्यातल्या वाईट वागण्यापासून. ठीक आहे, तसाच तू. तुला पाहिजे ना तसंच होईल. आपण एक काम करू ना, पहिल्यांदा आपण तुझ्या कपडावरचं कुंकूच पुसून टाकूया. हा, चला पुसून टाकू. हात लावून देणार नाहीये मी तुम्हाला. का हात का नाही लावून देणार? माझ्या फक्त सुटका हवी ना तुला, मग पुसून टाकला. कशाला ठेवतेस ते? पुस. मला तुमच्यापासून सुटका नकोय.
तुमच्यातल्या आतल्या राक्षसापासून सुटका व्हावी असं वाटतंय. मग ठीक आहे ह्या राक्षसाची सुटका आता तेव्हाच होईल जेव्हा तो तुझं ओरडणं ऐकेल. हा ओरडायचं ठरलं ना आपलं आता आता. हा ओरड आता तुझा आवाज ऐकायचाच आहे मला. ओरड आता तू ओरडल्याशिवाय मी तुला खाऊनच नाही देणार. ओरड चल 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 पटकन ओरड ना ओरड. आनंदी काय झालं? तू तू काहीच का बोलत नाहीयेस? सांग ना हिला, मला तुझ्याशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचंय. तू काय आहेस ना हे मी तिला आधीच सांगितलंय, त्यामुळे ती तुझ्याशी बोलणार नाहीये. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन नारायणी, ही माझी होणारी बायको आहे. माझ्यावर विश्वास आहे तिचा. वीर, माझ्या मते तुझं आधी एक लग्न झालं आणि तुझं आणि तुझ्या बायकोचं अजून डिवोर्स झाला. तुम्ही थांबणार का हे समजा? तुमच्यात आणि लहान मुलांच्यात ना काही फरकच नाहीये. आनंदी 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 आनंदी. ओरडले मी अजून ओरडू शकते. शालिनी काय तू? तू खाऊन गेलं तू असं काय करते शालिनी? तू माझं ऐक ना. आनंदी या माणसाला आत्ताच्या आत्ता या खोलीतून बाहेर काढ. हे बघा माझ्या जवळ अजिबात यायचं नाही कोणी. हा आमच्या कुटुंबाचा प्रश्न आहे. मला माझ्या बायकोला खायला द्यायचंय. माझ्यावर तर आज तिने मी म्हणून ते कोणाचा एक शब्दही ऐकायचा नाहीये. तुम्ही जा इथून. नागराम काका, हे बघा आपण थोड्या वेळाने परत आत येऊ. माझं ऐकत नाही ना, तिने काहीच खाल्लं नाही. हो, आपण बघू काय करायचं. चला तू. नाही मी थोडंसं खायला देतो हो, तुला. आपण शालिनी बघू. शालिनी नागराम काहीतरी काका, खाऊन चला. घे शालिनी बघा, थोडंसं ऐका तरी माझं. खाऊन घे. बसा इथे बस. हे बघा काय बी झालं नाही, तुम्ही शांत व्हा. काकू काय झालं? मी आजपर्यंत तुम्हाला असं ओरडताना पाहिलं नव्हतं. आनंदी अगं, जर मी ओरडले नसते ना तर ते माझ्याजवळ आले असते. आणि मग शालिनी काकू असं काही बी होणार नाहीये. त्यांना चांगलाच पश्चाताप झालाय. पश्चाताप? त्यांना कधी पश्चाताप होऊच शकत नाही. आता त्यांना जे वाटतंय ना ती माझी अवस्था बघून, माझ्या प्रेमापोटी. पण त्यांनी जो गुन्हा केलाय त्याचा त्यांना पश्चाताप झालेला नाहीये. नाहीतर आनंदी तेव्हा ना हात जोडून त्याने तुझी माफी मागितली असते ग. शालिनी काकू खरंच माझी अशी कोणती बी अपेक्षा नाहीये हो. तुझी कधीच काहीच अपेक्षा नसते, पण माझी. त्यांनी सगळ्या जगासमोर तुझी माफी मागावी. हे बघा, माणसाने स्वतःचा पश्चाताप आहे ना त्याच्या वागण्या बोलण्यातून व्यक्त करावा. तुम्ही बी त्यांच्याबद्दल असाच निर्णय घ्या ना. फक्त एकच संधी द्या त्यांना स्वतःला बदलण्यासाठी. जमणार नाही, कारण त्यांची तेवढी योग्यताच नाही. आनंदी, शालिनी काकू कशा? बऱ्यात, पण नागनाथ काकांवरचा त्यांचा राग जातच नाही. अरे हा, नागनाथ काका कसे आहेत? बरं, मी त्यांना बसवलंय खोलीत, पण शालिनी काकूंपासून दुरावले गेलेत म्हणून रडत होते आणि अक्कांनी सारखे शिव्या घालत होते. बरं आनंदी, मला तुझ्याशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं. हा, आता बोल. नाही, इथे नाही. तू बाहेर येतेस? चल ना प्लीज. आनंदी, मला आता कसलीच भीती वाटत नाही, कारण केदार माझ्या बरोबर आहे. म्हणजे या लोकांनी जर काही खेळ खेळून मला अडकवण्याचा प्रयत्न केला ना तर ते शक्यच होणार नाही. पण ही लोक जो काही प्लॅन करतात त्यावर आदल्याच दिवशी माझी केदारशी चर्चा झालेली असते. आनंदी,
काय झालं? लक्ष नाही. आनंदी काय झालं? हा? मला काही बी खरं वाटत नाहीये मी. आनंदी, अगं काय खरं वाटत नाहीये? बघ सगळी परिस्थिती आपल्या बाजूनी आहे. बरी या समजत आपण नारायणीला फसवत नाही होत ना. म्हणजे तिने मला आधी मदत केलेली आहे. किती बी नाही म्हणलं तरी माझी बहीण आहे ना वीर ती. हे बघ आनंदी, हा सगळा विषय आता मधून कुठे आला? कारण का हाच विचार मला 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 आतून खातोय वीर. आनंदी, मला नाही माहिती या विषयावर आपण याआधी किती वेळा बोललोय, पण मला एक कळत नाही की तू तू हे का विसरतेस की त्या अक्कानी आणि तिच्या त्या नारायणींनी मला माझ्या अंगावर ट्रक घातलाय. शालिनी काकूंवर विषप्रयोग केला जो खरं तर तुझ्यासाठी होता. हे बघ आनंदी, नारायणी माझी कधीच नव्हती, कधीच नसेल. बळजबरीने माझ्या आयुष्यात आलेल्या मुलीपासून मी सुटका करून घेतोय, तर काय चुकतंय माझं? हे बघ, मला ठाव आहे अक्कांकडून खूप चुका झाल्या, पण त्यांना धडा शिकवण्याच्या नादात आपण चूक करत नाही होत ना. आनंदी, बास झाली तुझी ही उदार मतवादी चर्चा. हे बघ, मला नारायणीपासून सुटका करून घ्यायची आणि ती मी घेणारच. आणि तुला जर नारायणी इतकी चांगली वाटते ना, तर एक प्रश्न जाऊन विचार तिला की एका बेशुद्ध माणसाबरोबर 7 फेरे घेताना तिला लाज नाही वाटली? गुन्हा करणाऱ्या तुझ्या त्या बहिणीची दया येते तुला, पण मग माझी दया काय येत नाहीये तुला आनंदी? मला थोडा येळ हवाय वीर. नाही आनंदी. आनंदी, आजपर्यंत खूप वेळ दिलाय मी तुला, पण आता नाही. मी 3 पर्यंत मोजेन आनंदी. 3 म्हणायच्या आत तू जर हो म्हणाली नाहीस, तर आत्ता इथून मी जो निघून जाईन ना, तो कायमचा. 1 1 2 2 3 3 मी हात जोडते तुझ्या पुढे. मला सांग, तुझ्या डोक्यात काय विचार चाललाय? मम्मा, तू हे न विचारलेलंच बरं आहे, कारण जे मी करणार आहे ते इतकं भयानक आहे की त्याचा विचार करणं त्याहूनही भयानक आहे. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. माझी वर्षभर थांबायची तयारी आहे. पण माझी तयारी नाहीये आनंदी. खूप घाई होतीये वीर. आनंदी, खूप उशीर झालाय. कधीच वेळ कधीच निघून गेलीये. माझा अक्का आणि नारायणीच्या नालायकपणावर पूर्ण विश्वास आहे. ते नक्कीच काहीतरी नाटकं करतील, कदाचित मला मारूनही टाकतील. खूप सोपं वाटतं ना तुला हे शब्द बोलायला. तू पुन्हा तुझ्या म्हणण्याचा विषय काढच. मी बोलणारच नाही तुझ्याशी. आनंदी, हे बघ, मला तुला दुखवायचं नव्हतं, पण आनंदी, अक्का आणि नारायणी काय करू शकतात हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाहीये. आणि मी बोललो म्हणून काय लगेच मरणार आहे का मी? तू जरी माझ्या नावाचं कुंकू लावत नसलीस ना, तरी एक अशी शक्ती आहे जी मला फक्त तुझ्यासाठी जिवंत ठेवते. नाहीतर तो जो काय अपघात झाला ना माझा, तो काय छोटा नव्हता. मी तर तू बास कर, बास. म्हणूनच म्हणतोय आनंदी, लवकरात लवकर एकत्र येऊन आपण आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करूया.
मी कामानिमित्त पुण्याला जाणारच. बघतो या प्रश्नांवर पण नक्कीच काहीतरी उत्तर मिळेल. ठीक आहे. इथून पुढे तू जो काही निर्णय घेशील ना त्याला मी तुझ्या बरोबर असते. आता काय करायचं आपण? सगळ्यात आधी आपण गोरखदादांची चर्चा करायला हवी. चल. मी समजतो काय स्वतःला आहे तर चार चौघांसारखा, पण अंगाला सोनं लागल्यासारखा वावरत असतो. काही जर याची मी अख्ख्या गावासमोर उतरवली ना तर बघच. मला म्हणे तिथून निघून जा, मग मीच त्याला ठणकावून सांगितलं की हे घर माझं आहे म्हणून. नारायणी, अगं त्या पोरीने वीरच्या समोर जर का तुला ऐकवलं असतं की हे घर तुझं नाही तिचं आहे, तर काय केलं असतंस तू? तोंडघाशी पडली असतीस ना. ते काही असू दे, पण मी त्या दोघांचा अपमान केला ना यातच मला आनंद मिळालाय. कशी वागतेस? तुझं हेच वागणं मला खूप उथळ वाटतं. तुला वीर बरोबर सुखाचा संसार करताना बघायचंय मला, पण तू आहेस की असल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुला आनंद मिळतो. मम्मा, वीरशी संसार करण्यात मला काडीचाही रस नाहीये. मला फक्त त्याला बरबाद करायचंय. मग माझा नाही झाला तरी चालेल, पण मी त्याला त्या आनंदीचा कधीच होऊ देणार नाही. काय बोलतेस तू? अगं वीर तुझा नवरा आहे आणि तुला त्याच्याबरोबर सुखाचा संसार करायचा आहे. माझा सतत तिरस्कार करणारा मुलगा माझा नवरा नाही होऊ शकत. मी त्याच्यावर कधीही प्रेम करू शकत नाही. मी फक्त त्याचा तिरस्कार करते. नारायणी, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय? आणि हे बघ, मला न सांगता न विचारता एकही पाऊल घ्यायचं नाही. आपल्याला खूप जड जाईल. मी हात जोडते तुझ्या पुढे. मला सांग, तुझ्या डोक्यात काय विचार चाललाय? मम्मा, तू हे न विचारलेलंच बरं आहे, कारण जे मी करणार आहे ते इतकं भयानक आहे की त्याचा विचार करणं त्याहूनही भयानक आहे. आपल्याला जे शक्य असेल ते आपण करू, पण नागनाथ काकांना आपल्या बाजूने करू. ही कोंबडी आपल्याला सोन्याचं अंड देऊ शकते. दे. त्यासाठी ही कोंबडी कापावी लागेल. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. अरे पण वीर, तो वकील मित्र आहे ना तुझा, मग काय अडचण आहे? नाही, माझा मित्र वकील आहेच म्हणूनच तर त्यांनी हे सांगितलंय ना. तो असं म्हणाला की माझ्या डिवोर्ससाठी काहीतरी ठोस पुरावा लागणार आणि तोही आपल्याला सिद्ध करता आला पाहिजे. आता काय करायचं? माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. म्हणजे आपण जर नागनाथ काकांना आपल्या बाजूने साक्ष द्यायला लावली तर. नाही म्हणजे नागनाथ काकांनी जर पोलिसांना असं सांगितलं की लग्नाच्या आदल्या रात्री मला दिलेल्या दुधात अक्कांनीच गुंगीचं औषध टाकायला लावलेलं तर. नागनाथ कडून अक्का विरुद्ध साक्ष काढायच्या गोष्टी करतोयस तू. अरे एक वेळ सापाच्या बिळात हात घालून साप बाहेर काढणं सोपं आहे, पण नागनाथचं विष उतरवणं एवढं सोपं नाही. कधी उलटा फिरून डसेल ना, काही नेम नाही त्याचा. पण गोरखदादा, आपल्याकडे दुसरा कुठला ऑप्शनच नाहीये. नागनाथ काकांची साक्ष हा सगळ्यात भक्कम पुरावा आहे. मला नाही वाटत की त्यानंतर डिवोर्स प्रोसेसमध्ये काही अडचण येईल म्हणून. शिवाय अक्कानी माझं लग्न मला फसवून नारायणीची लावून दिले हे आपण सिद्ध करू शकतोय. त्यातून त्यांनी मला मारायचाही प्रयत्न केलाय. ठरलं, आपण हा स्टँड धरूयात. नाही वीर, त्यापेक्षा आपण नारायणीची साक्ष काढली तर, म्हणजे या सगळ्या केसमध्ये आपण नारायणीला माफीची साक्षीदार केली तर. नारायणी माफीची साक्षीदार? गोरखदादा, नारायणी अक्कापेक्षाही भयानक आहे. अक्कात जेवढं विष आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त विष अक्कानी नारायणीत उतरवलंय. आणि सध्या नारायणी डिवचली गेली. एक वेळेस अक्का आपल्या बाजूने येईल, पण नारायणी कधीच नाही. तू असं मनातही आणू नकोस की नारायणी आपली मदत करेल. आणि गोरख काका, तसं बी अक्कांनी या दोघांचं लग्न लावून दिलं होतं ना. नारायणीचा त्यात काही बी हात नव्हता. म्हणूनच तर म्हणतोय, नागनाथ काकांशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. आपण त्यांना आपल्या बाजूनी करायलाच हवंय. नागनाथ,
ते पैशांची लालूच दाखवली ना आता नागनाथ काही करायला तयार होऊ शकतो. तो अक्काच्या विरोधात कधीच उभा राहणार नाही. एवढा दमच नाही रे त्याच्या अंगात. ते वरून किती शूर आहे असं दाखवत असला ना तरी आतून एक नंबरचा घाबरट आणि भेदरलेला असतो. नागनाथला तयार करायचं असेल ना तर आपल्याला खूप रक्त आटवायला लागेल. करू ना मग. ही कोंबडी आपल्याला सोन्याचं अंड देऊ शकते. देईल पण त्यासाठी ही कोंबडी कापावी लागेल.